एकीकडे महायुतीमध्ये बंडखोरांना शांत करता करता नेत्यांची दमछाक होतीये. दुसरीकडे अमरावतीत काँग्रेसमध्ये स्वकीयांमध्ये जुंपली आहे. नेत्यांच्या उमेदवारीवर आणि उमेदवाराचा आपल्या नेत्यावर विश्वासच नाहीये. पाहूया अमरावतीचा हा ब्लॉकबस्टर सिनेमा. ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, ICU मध्ये आहे आणि ICU मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? अंतर्गत अशा गोष्टीचे वक्तव्य ते करत आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाचा फायदा घेणारच आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना त्या दुसऱ्या पक्षाला सपोर्ट करायचा आहे की काय असं मला जाणवत आहे. हा कलगीतुरा रंगलाय अमरावती विधान परिषदेच्या आखाड्यात. इथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेसचे हर्षजित देशमुख. मंगळवारी देशमुख गायब असल्याची चर्चा रंगल्यानंतर बुधवारी ते रुग्णालयात ॲडमिट असल्याचं समोर आलं. आपल्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याचा व्हिडिओ त्यांनी हॉस्पिटलमधूनच रेकॉर्ड केला. तब्येत आता म्हणजे डॉक्टरांनी 4-5 दिवस पूर्णपणे रेस्ट करण्याचा सल्ला दिलेला आहे. कारण मला दम लागतोय, धाप लागते आणि माझी एंजिओग्राफी त्यांनी म्हणून करून घेतली. तर त्यांचं म्हणणं आहे की थोडं तुम्हाला तब्येतीची केअर करावी लागेल, 4-5 दिवस रेस्ट करावं लागेल. तर मी त्यांना सांगितलं मला प्रचार कार्य करायचं आहे, तर त्यांना परमिशन मागत आहे मी. पण त्यांनी 4-5 दिवस मला रेस्ट करायला सांगितले. तरी शक्य झालं तर 2-1 दिवसात मी अमरावतीला जाईल आणि माझे जेवढे मतदार आहेत तिकडले त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर देशमुखांच्या हेतूंवर थेट शंका घेत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला. ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, ICU मध्ये आहे आणि ICU मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यांना निवडणूक लढायची होती. ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला B फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत. म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार? कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय. या आरोपांनंतर पित्त खवळलेल्या देशमुखांनी आज आणखी एक व्हिडिओ जारी करत यशोमती ठाकूरच भाजपच्या फायद्यासाठी आपल्यावर आरोप करत असल्याचा पलटवार केला. परस्पर अशा प्रकारचे वक्तव्य बिनबुडाचे आरोप करणं म्हणजे कोण मॅनेज झालं? कारण या गोष्टीचा दुसऱ्या समोरच्या पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे. हा अंतर्गत कलह ते दाखवत आहे. अंतर्गत अशा गोष्टीचे वक्तव्य ते करत आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षाचा फायदा घेणारच आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना त्या दुसऱ्या पक्षाला सपोर्ट करायचा आहे की काय असं मला जाणवत आहे. तर आरोप प्रत्यारोपांचं हे सत्र थांबवायचं असेल तर देशमुखांनी हॉस्पिटलमधून बाहेर येऊन प्रचार सुरू करावा असं आव्हान यशोमती ठाकूरांनी दिलंय. कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे? आणि जर तुम्ही तयार असाल तर चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा. 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला. या निघा बाहेर. कशासाठी नाटकं करताय हॉस्पिटलमध्ये हे करायची? म्हणजे हे सगळे स्टेटमेंट भाजपला कसा फायदा होईल असे त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. आणि हे काय न पटण्यासारखी गोष्ट आहे, चीड येण्यासारखी गोष्ट आहे. दरम्यान अमरावतीमध्ये सुरू असलेल्या या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलाय. तर हे आरोप फेटाळून लावताना चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केलाय. नाही, काँग्रेसच्या विश्वासार्हतेचा प्रश्नच नाही. काँग्रेस अशा पद्धतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होत असताना काँग्रेस ही उभी आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा अनपोज सोडता कामा नये ही वैचारिक भूमिका घेऊन आम्ही मैदानात आहोत. पुढे दगाफटका झाला आहे हे खरं आहे आणि ज्यांनी दगाफटका केला त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. जेव्हा निवडणुकीमध्ये आपले लोक सांभाळता येत नाही, जेव्हा आपला या ठिकाणी निवडणुकीचा पराभव ठरला आहे तेव्हा असे वक्तव्य करतात. आधीच म्हटलं होतं निवडणूक लढू नका, आधीच आवाहन केलं होतं की बाबा ही निवडणूक तुमच्या बाजूने नाही आहे, ही निवडणूक महायुतीच्या बाजूने आहे. सरसकट त्या ठिकाणी निवडणुकीचं सोंग केलं नसतं, चंद्रपूरमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती, यवतमाळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती. हर्षजित देशमुख भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप यशोमती ठाकूरांनी केल्यानंतर आता अमरावतीत कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये खल सुरू झालाय.
निवडणुकीच्या मैदानात असणारे वंचितचे निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची शक्यताही समोर येते. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून यशोमती ठाकूर यांच्या सूचनांनुसारच निर्णय होईल असं सांगत काँग्रेसनं त्यांना पाठबळ दिलंय. यशोमतीताई या आमच्या नेत्या आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीच्या सदस्या देखील आहेत आणि त्या अमरावती या निवडणुकीच्या त्या निरीक्षक देखील आहेत. त्यामुळे त्या निरीक्षक आहेत आणि त्या अत्यंत सक्षम आहेत आणि ते या संदर्भामध्ये ज्या काही सूचना करतील त्या सूचनांच्या अनुषंगानं या पक्ष जो आहे हा त्यांना प्रतिसाद देईल आणि त्यांना साथ देईल. अमरावतीत महाविकास आघाडीची ताकद सध्या विरोधकांशी लढण्याऐवजी स्वकीयांवरील आरोप प्रत्यारोपातच खर्च होत असल्याचं चित्र आहे. आता काँग्रेस नेमका काय निर्णय घेणार आणि या आरोपांनंतर काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख काय पवित्रा घेणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.